नमस्कार। आज आपण बघणार आहोत एनए प्लॉटमधील एफएसआय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स विषयी सामान्य प्रश्न आणि त्याची काही उत्तरं आपण जाणून घेणार आहोत। एनए प्लॉटमधील एफएसआय संबंधित अनेक प्रश्न उपस्थित होतात। आजच्या व्हिडिओमध्ये काही सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरं जाणून घेणार आहोत। नंबर 1, एफएसआयची मूलभूत समज म्हणजे बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ एफएसआय। एफएसआय म्हणजे काय तर फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे किंवा फ्लोर एरिया रेशो FAR म्हणजे एकूण बांधकाम क्षेत्र आणि एकूण भूखंड क्षेत्र यांच्यातील प्रमाण होय। हे एखाद्या जमिनीवर किती बांधकाम करता येईल याचा निर्णय घेते। नंबर 2, एफएसआय कसा मोजला जातो। एफएसआय कसा मोजला जातो? एकूण बांधकाम क्षेत्र गुणिले एकूण भूखंड क्षेत्र। नंबर 3, भारतातील एनए प्लॉटसाठी मानक एफएसआय काय आहे? स्थान, नगर योजना आणि जमिनीच्या वापराच्या झोनिंगनुसार एफएसआय हा वेगवेगळा ठरतो। सामान्यतः एफएसआय 1 ते 2.50 म्हणजे 1 ते 2.5 च्या दरम्यान असतो। महानगरांमध्ये हे प्रमाण 4 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते। त्यानंतर नंबर 2, नियम व परवानग्या। एखाद्या भूखंडासाठी एफएसआय कोण ठरवतो? स्थानिक नगरपालिका, प्राधिकरणे, नगर रचना विभाग किंवा विकास नियंत्रण नियमावली म्हणजे DCR वेगवेगळ्या झोनसाठी एफएसआय ठरवतात। नंबर 5, एफएसआय वाढवता येतो का? तर याचं उत्तर आहे हो। TDR म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स, प्रीमियम एफएसआय किंवा काही विशेष सरकारी नियमाद्वारे एफएसआय वाढवता येतो। 6, प्रीमियम एफएसआय म्हणजे काय? प्रीमियम एफएसआय म्हणजे विकसकांना शासनाला अतिरिक्त शुल्क भरून अनुमती एफएसआय पेक्षा जास्त बांधकाम करण्याची परवानगी मिळते। हे मुख्यतः शहरी भागात लागू होते। नंबर 7, रस्त्याची रुंदी एफएसआयवर परिणाम करते का? तर याचं उत्तर आहे होय। अनेक शहरांमध्ये भूखंडाला लागून असलेल्या रस्त्यांची रुंदी जितकी अधिक तितका जास्त एफएसआय उपलब्ध असतो। नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे 8 नंबरचा प्रश्न, एफएसआयचा इमारतीच्या उंचीवर कसा परिणाम होतो? जास्त एफएसआय असल्यास उंच इमारती बांधणे शक्य होते, मात्र सेटबॅक, ग्राउंड कव्हरेज आणि पार्किंग सारखे इतर घटक देखील महत्त्वाचे असतात। ह्यानंतरचा 9 नंबरचा विचारणारा प्रश्न, निवासी आणि व्यावसायिक भूखंडासाठी एफएसआय समान आहे का? तर नाही, व्यावसायिक भूखंडासाठी एफएसआय सामान्यतः निवासी भूखंडापेक्षा जास्त असतो। झोनिंग नियमानुसार याचे मूल्य ठरते। नंतरचा प्रश्न असतो, यानंतरची शंका असते की अनुमतीपेक्षा जास्त बांधकाम झाल्यास काय होते? तर परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्यास नगरपालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते। दंड, बांधकाम पाडणे किंवा इतर अन्य कायदेशीर कारवाई होऊ शकते। नंबर 11, TDR म्हणजे काय आणि तो एफएसआयवर कसा प्रभाव टाकतो? TDR म्हणजे काय तर ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स म्हणजेच मालकास त्याच्या भूखंडाचा न वापरलेला एफएसआय दुसऱ्या भूखंडावर हस्तांतरित करण्याची परवानगी। यामुळे विशिष्ट भागात बांधकाम मर्यादा वाढवता येते। ह्यानंतरचा नेहमी विचारला जाणारा प्रश्न, हिरवळ क्षेत्र किंवा वारसा स्थळे यांच्यासाठी वेगळे एफएसआय नियम आहेत का? तर हो, पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र, वारसा स्थळे आणि मर्यादित क्षेत्रांमध्ये एफएसआय मर्यादा कमी असते, ज्यामुळे अतिबांधकाम रोखले जाते। नंबर 13, गावामधील किंवा बाहेरील एनए प्लॉटसाठी जास्त एफएसआय मिळतो का? तर सामान्यतः ग्रामीण किंवा उपनगरातील एनए प्लॉटसाठी एफएसआय कमी असतो, मात्र टाउनशिप विस्तार किंवा पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सरकारकडून जास्त एफएसआय देण्याची योजना असू शकते। एफएसआय विषयी कोणत्याही विशिष्ट बाबींवर तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास खाली कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय द्या। आम्ही त्यावरती नक्कीच योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।